वास्तविक कोलेस्ट्रॉल हा एक फॅट लाईक एक असा स्टिकी सबस्टन्स आहे, एक स्टिकी पदार्थ आहे, जो की आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतो आणि जो आपल्या बॉडीला गरजेचा देखील आहे. तर कोलेस्ट्रॉल का गरजेचा आहे? तर कोलेस्ट्रॉल हा आपल्या बॉडीच्या सेल्स बिल्ड करण्याचं काम करतो. म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल्स बनवण्यासाठी आपण म्हणू शकतो की कोलेस्ट्रॉलच्या विटा मध्ये मध्ये लावण्यात येतात. आणि दुसरी गोष्ट, बॉडीमध्ये विटामिन्स तयार करण्यासाठी आणि काही हार्मोन्स तयार करण्यासाठी देखील कोलेस्ट्रॉलचा उपयोग होतो. या कोलेस्ट्रॉलचे दोन मुख्य सोर्स आहेत. एक तर सगळ्यात पहिले बॉडी स्वतः कोलेस्ट्रॉल जनरेट करते, ते आपल्या लिव्हरमध्ये तयार करते. आणि दुसरं म्हणजे जे आपण खातो त्या अन्नाद्वारे देखील आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जातं. मग जे मीठ आपण खातो किंवा डेअरी प्रोडक्ट्स किंवा पोल्ट्री प्रोडक्ट्स याद्वारे देखील कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमध्ये जातं. जसं भाजीमध्ये मीठ गरजेचं आहे, तसं बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल गरजेचं आहे. पण जर मिठाचं प्रमाण भाजीमध्ये जास्त झालं, तर ते जेवण आपण खाऊ शकत नाही. तसंच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर बॉडीमध्ये जास्त झालं, तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मग बॉडी एक्सेस कोलेस्ट्रॉल तर जनरेट करणार नाही. मग कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक मेन सोर्स कुठला? तर आपलं जे जेवण आपण करतो, जे आपण खातो, त्याद्वारेच एक्सेस कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमध्ये जनरेट होऊ शकतं. आणि मग हे एक्सेस कोलेस्ट्रॉल जे जनरेट होतं, ते तर सगळ्यात पहिले ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. ते LDL किंवा HDL मार्फत कॅरी होतं बॉडीच्या ह्या सेल्सकडून त्या सेल्सकडे किंवा बॉडीच्या ह्या पार्टकडून त्या पार्टकडे. पण जर ते लिव्हरकडे जात आहे, तर लिव्हरमधून फ्लश आउट होणार. पण बॉडीच्या दुसऱ्या सेल्सकडे, पार्ट्सकडे जाणार, तर ते त्या ठिकाणी डिपॉझिट होत राहणार, वाढत जाणार. आणि हे कोलेस्ट्रॉल बहुतेक वेळेस एक सायलेंट किलर सारखं देखील काम करू शकतं. जे आपल्या बॉडीमध्ये आपण वर्षानुवर्ष घेऊन फिरतो, पण आपल्याला बहुधा ते समजत नाही की आपलं कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते किंवा नाही वाढते. ज्यावेळेस आपण ब्लड टेस्ट करतो त्यावेळेस कळू शकतं. पण त्याचा बॉडी संकेत केव्हा देते? तर ज्यावेळेस आपल्याला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक किंवा अशा प्रकारचं काहीतरी मेजर आजार होतो, त्याच वेळेस बॉडी त्याचं सिम्पटम दाखवते. इतर वेळेस आपल्याला त्याच्याविषयी काहीही समजणार नाही, बॉडी संकेत देणार नाही. म्हणून हे कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवणं किंवा लेवलमध्ये ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि त्याची प्रत्येकाने काळजी घेत राहणं गरजेचं आहे. म्हणून कोणताही अन्नपदार्थ खाताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे खाल्ल्याने माझ्या बॉडीतली कोलेस्ट्रॉल लेवल वाढणार आहे की नाही. जर वाढणार असेल तर मी हे टाळलेलं बरं ना खाल्लेलं बरं. पण जर वाढणार नसेल किंवा माझ्या शरीरातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी ही गोष्ट मदत करत असेल, तर मी ते खाल्लेलं नक्कीच योग्य.